हॉटस्पॉट बनत असलेल्या मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बातचीत केली, पाहणी केली आणि त्यांच्याकडून माहितीही घेतली। त्या ठिकाणी लागणारी सर्व सुविधा डॉक्टर्स जवळजवळ आम्ही 100 त्या ठिकाणी ॲक्च्युअल पोस्टिंग्स केलेले आहेत, म्हणजे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि नर्सेस। जे लोक पोस्टिंग केलेलं असताना 10-20 लोक अजून गेलेले नाहीत, त्यांना आम्ही 24 तास दिलेले। 24 तासाच्या आतमध्ये जर नाही जॉईन झाले तर डेप्युटी डायरेक्टरला सांगितले त्यांना इमिजिएट सस्पेंड केलं पाहिजे। कारण आज इतका महत्त्वाचा विषय असताना जर आपण निष्काळजीपणाने करत असेल तर योग्य नाही। त्यांना लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री, संसाधनं देण्याची व्यवस्था केली जाते। तुम्हाला लागत असलेल्या पीपी किट सुद्धा आम्ही देऊ, आम्ही स्वतः देऊ, गव्हर्नमेंटकडून देऊ, परंतु तुम्ही चालू ठेवा। आणि या उपर जर का विनाकारण बंद ठेवणार असतील तर मला वाटतं समजावून सांगण्याचा जो भाग असेल, सगळं करून जर का नाही समजावून सांगितलं तर कलेक्टरांना शेवटी एपिडेमिक डिजीज ॲक्ट 1897 खाली खूप मोठे अधिकार असतात। मग कधी कधी काही नाही नाविलाज असतो, शेवटचा उपाय म्हणून नाहीच ऐकत असतील तर त्याला काही नर्सिंग लायसन्स जे प्रॅक्टिसिंगचे असतात ते रद्दही करावे लागतील, असाही काही निर्णय घ्यावा लागेल। इकडे राज्यातील 3ही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगाच्या मध्ये समन्वय साधून वीज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। ही मोठी घोषणा असून या निर्णयामुळे राज्यातील उद्योग आणि व्यवसाय वृद्धीसाठी मोठा हातभार सुद्धा लागेल असं बोललं जात आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी याबद्दलची घोषणा केली आहे। राज्यातील वीज दर सरासरी 7% कमी करण्यात आलाय। व्यावसायिक आणि औद्योगिक वापराची जी वीज आहे त्याचा दर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे 10 ते 15% कमी करण्यात आलेला आहे, तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार 5% एवढे कमी करण्यात आले आहेत असंही त्यांनी म्हटलंय। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, अधिक काय माहिती आहे याबद्दल? मिलिंद, कुठलाही औद्योगिक जर विकास करायचा असेल तर वीज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि आता राज्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विजेचे दर कमी करून या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जातोय आणि म्हणूनच विजेबद्दलचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्यातली वीज दर सरासरी 7% कमी करण्यात आलेले आहेत। वाणिज्यिक आणि औद्योगिक दर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आकारानुसार सुमारे 10 ते 15% कमी करण्यात आलेले आहेत। त्याचा वापर जसा असेल त्याच्यानुसार ते 10 ते 15% कमी करण्यात येईल। घरगुती विजेचे दर हे वापराच्या आकारानुसार 5% कमी करण्यात आलेले आहेत आणि औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर 75 पैसे प्रति युनिट अशी सवलत असणार आहे। त्यासोबतच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर 3 महिने स्थिर आकार लागू होणार नाहीयेत। त्यासोबतच कृषी ग्राहक जे आहेत त्यांना कोणतीही वीज त्यांच्यासाठी दरवाढ करण्यात आलेली नाहीये। अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या 4ही कंपन्यांचे दर कमी करण्यात आले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य घरगुती वीज असेल किंवा औद्योगिक वीज असेल या दोन्हीच्या वापरांसाठी राज्य सरकारतर्फे सवलत देण्यात आलेली आहे। विवेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एक राज्य वीज मंडळाचा अन्यही वीज कंपन्यांच्या बरोबर झालेला एक महत्त्वाचा निर्णय। ठाण्यातनं एक महत्त्वाची अपडेट येते आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 23 कोरोना बाधित रुग्ण नव्यानं सापडले आहेत। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 279 झाली। आज एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनानं बाधितांची संख्या आता 1538 झाली आहे, तर आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या 41 आहे, तर आतापर्यंत दोघांना आपला प्राण गमवावा लागलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये हळूहळू बाधितांची संख्या वाढते, ती आता 81 पर्यंत जाऊन पोहोचले, तर आजपर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय। सांगली जिल्ह्यात सुद्धा बाधितांची संख्या जी कमी झाली होती ती पुन्हा एकदा वाढली आणि 30 पर्यंत पोहोचले, तर केवळ एकाचा मृत्यू झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 12 बाधित आहेत आणि या सगळ्यांवर सरकारी विशेष रुग्णालयात उपचार सुरू आहेत।